तर सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज नागपंचमी म्हटल्यानंतर पुरणपोळी तर झाली पाहिजे, पण मी चपात्या लाटताना दिसते ना, ते सकाळच्या जेवणाचा आणि डब्याची गडबड चालू होती। नंतर दुपारी मस्त डाळ वगैरे शिजवून घेतली, पुरण पाडत होती। आजकाल स्टाईलच आली हो, काही जण मुलींना कंटाळा करतात आणि मिक्सरला पुरण बारीक करतात, मला ते अजिबात आवडत नाही। जे चाळणीमध्ये पुरण बारीक होतं आणि त्याच्या पोळ्या, खरंच त्या पोळ्यांसारख्या पोळ्या होत नाही। पुरण बघा ना किती छान असं बारीक पडलंय। तोपर्यंत माझ्या आगसीची गडबड, प्लेट घेऊन उभा, मम्मा मला प्लीज पुरण दे ना, पुरण दे ना। तर तुम्ही बोलत असाल देवाला नैवेद्य नाही दिला, याला कसं काय पुरण दिलं? तर मूल हे देवाकडचं फुल असतं, हे असं तुम्हीच बोलतात ना। तोपर्यंत मस्त माझी इकडे कटाची आमटी तयार होती, काय सांगू, सगळ्या घरभर असा आमटीचा सुगंध पसरला होता। नंतर गरम गरम मी अशा पोळ्या पण करत होती, पण झालं असं की पोळ्या करताना मी व्हिडिओज काढला नाही, कारण अगस्त माझा झोपी आला होता। काही पोळ्या सासूबाईंनी केल्या, काही पोळ्या मी केल्या, अशा करत करत मी स्वयंपाक आवरला। नंतर मी आणि अगस्त मस्त गणपती मंदिरात गेलो, गणपतीचे छान असे दर्शन घेतले, कारण आज मंगळवार पण होता। येतानाच अगस्तीचे डॅडा पण आम्हाला भेटले, मग त्यांनी ऑफिसवरून येता येताच आम्हाला पण घेतला आणि मोठा असा गाडीचा आम्हाला राऊंड पण दिला। खूप मुसळधार पाऊस पडत होता। घरी आल्यानंतर सासूबाईंची पूजा चालू होती। त्यांची पूजा वगैरे झाली आणि आम्ही जेवणाला बसलो। जेवणाला मस्त बटाट्याची भाजी, दूध, गरम गरम पोळी आणि पापड, आमटी पण होती। भजी वगैरे मी काय तळली नाही, कारण अगस्ती डॅडा बोलले भजी तळू नको, सगळं ऑइली ऑइली होते। आणि मग आमच्या सोबतच माझं बाळ पण जेवायला बसलं होतं। अगस्त इतका छान जेवण करत होता, त्यातनी त्याचं ताट घेतलं वेगळं आणि त्याच्या हाताने तो दूध पित होता। आणि ती करपलेली पोळी पण मनाने त्याने ती चूज करून करपलेली पोळी घेतली। आणि नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो। अगस्ती डॅडा बोलली जेवण कसं झालं, त्यांना खूप जेवण आवडलं। जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मैत्रीण माझी खूप दिवसापासून मला बोलत होती, तिने दुसरीकडे रूम घेतलाय, म्हणजे दुसरीकडे ती शिफ्ट झाली आहे, त्याच्यामुळे तिला भेटायचं होतं ना। अगस्तीला पण रुतामाऊकडे जायचं होतं, वरदकडे जायचं होतं, मग आम्ही आलो। छान अशा सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि खूप दिवसांनी हे दोघं जण सोबत भेटले म्हटल्यानंतर इतके कळत होते गोल गोल की यांना चक्कर येऊन पडत होते, तरी थांबत नव्हते। जाण्याची वेळ आली, पण अगस्तीला माझ्या काही जाऊ वाटत नव्हतं। येईपर्यंत अगस्ती वळून वळून तिला परगत होता।